धनंजय मुंडेंची गुंडगिरी अजून संपलेली नाही, ती संपवण्यासाठी मी राजकारणात आलोय. काय झेंडे दाखवल्यानंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया. जिरेवाडीचं आणखी एक प्रकरण उघड करण्याचाही इशारा. महादेव मुंडे हत्या प्रकरणात आकाचा हात, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर आरोप. आकाचा हात नसेल, मात्र आकाचा हात नक्की असेल. महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर धस यांचा आरोप. गोपीनाथ मुंडेंचं मन फार मोठं होतं, कधीच त्यांची जीभ घसरली नाही, पण गोपीनाथ मुंडेंचा वारसा आता पाहायला मिळत नाही. गोपीनाथ गडावर बोलताना सुरेश धसांचा धनंजय आणि पंकजा मुंडेंकडे रोख. धसांनी क्रूर माणसाला जाऊन भेटणं गरजेचं नव्हतं. मराठ्यांसाठी पण मी धनंजय मुंडेंना भेटायला जाऊ शकत नाही. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. बीड हत्या प्रकरणाचे दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात पडसाद. मराठवाडा साहित्य परिषदेकडून मांडण्यात आलेला ठराव नाकारला. बीड हत्या प्रकरण आणि साहित्याचा संबंध नसल्यानं ठराव नाकारला. यवतमाळमध्ये काँग्रेसला धक्का. काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश पाटील आणि विजय खडसे भाजपत. पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटलांचाही भाजपत प्रवेश. महायुतीचे नेते तुम्हाला भावासारखं ठेवणार, तुम्हाला भाजपत प्रवेश केल्याचा पश्चाताप होणार नाही. पक्षप्रवेशानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. कुणाची शिवसेना खरी आणि कुणाची राष्ट्रवादी खरी आहे जनतेनं दाखवलं. पुण्यातील कार्यक्रमातून अमित शहांचा ठाकरे आणि पवारांवर निशाणा. महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून अमित शहांचा लोहपुरुष असा उल्लेख. शहा पोलादी विचारांचे डॅशिंग गृहमंत्री. एकनाथ शिंदेंकडून शहांची स्तुती. खरी शिवसेना कुणाची? चंद्रचूड यांना विचारा. अमित शहांच्या टीकेला अरविंद सावंतांचं उत्तर. महाराष्ट्रात भाजप सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. भविष्यात पैसे आणखी वाढण्याची आमची योजना. बावनकुळेंची प्रतिक्रिया. लोकांमध्ये जाऊन काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. जनता दरबाराच्या प्रश्नावर भाजप नेते संजीव नाईकांची प्रतिक्रिया. संदीप नाईक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मनपाचा भाजपचा झेंडा मनपावर फडकवायचा. रामचंद्र घरत यांची प्रतिक्रिया. महायुतीच्या लोकांसोबत संघर्ष करावा लागतो. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं विधान. देशात कोट्यवधी घुसखोर राहतात, ते देशातील व्यवस्थेत ढवळाढवळ निर्माण करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं वक्तव्य. कोकाटेंच्या निकालाची प्रत आल्यावर निर्णय घेऊ, हे म्हणणं धादांत लबाडी. कोकाटेंवरील राहुल नार्वेकरांच्या प्रतिक्रियेवर अंधारेंची टीका. सावंतवाडी मतदारसंघात बाहेरची घाण नको. नितेश राणेंची नाव न घेता राजन तेलींवर टीका. आगामी निवडणुकीत ताकदीनं उतरा, राणेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. निधी वाटपात महायुतीत प्रथम प्राधान्य भाजपला, मग मित्रपक्षांना. मवियाच्या सरपंचांना निधी मिळणार नाही. सरपंचांना निधी वाटपावरून नितेश राणेंचं वक्तव्य. विरोधी पक्षांना चिरडून टाकणं लोकशाहीला न शोभणारं. उघडपणे बोलणाऱ्यांना कोणी विचारणार नाही. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. स्वतःच्या ऑफिसमधील मुलाला मारहाण झाल्यावर मोहोळ आक्रमक. रवींद्र दंगेकरांची मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटी बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कर्नाटकच्या बस फेऱ्या रद्द. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. आम्ही मंत्री असण्याआधी शिवसैनिक आहोत. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. महाराष्ट्रातील एसटी चालकाला काळं फासल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कानडी संघटनांना इशारा. छावा चित्रपटात गणोजी आणि कान्होजी शिर्केंविषयी चुकीची माहिती. चित्रपटातील चुकीच्या माहितीविषयी कायदेशीर मार्गाने कारवाई करणार. सुहासराजे शिर्के यांचा इशारा. छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिर्केंच्या वंशजांची माफी मागितली. चित्रपटात गणोजी शिर्केंबद्दल चुकीची माहिती दाखवल्याचा शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप. तर छावा कादंबरीच्या आधारावर चित्रपट बनवल्याचं उतेकरांचं स्पष्टीकरण. बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपट सुसाट. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 8 दिवसात 249 कोटी रुपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई. पुणे पालिका परिसरात जीबीएसच्या 2 नव्या रुग्णांची नोंद. शहरात एकूण रुग्णसंख्या 215 वर. जीबीएस रुग्णांना सरकारी मदतीचा हात. जन आरोग्यासह पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतून उपचाराचा खर्च मिळणार. आरोग्य विमा असणाऱ्यांना सरकारी योजनेतून मदत मिळणार नाही. सांगली जिल्ह्यातील जीबीएस आजाराचा बळी. जिल्ह्यात आजारानं मृत्यू झालेल्याचा आकडा 3 वर. सांगली शहरातील हा रुग्ण असल्यानं शहरात भीतीचं वातावरण. पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी बंधनकारक. राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरू करून मनमानी शुल्क आकारणी सुरू. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून नोंदणी बंधनकारक होणार. शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती.
राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यापुढे घर बांधण्यासाठी लागणाऱ्या रकमेत 50,000 रुपयांची वाढ. सोलरसाठी अनुदान मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचा संप स्थगित. आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची यशस्वी शिष्टाई. कायदेशीर नोटीस देऊन आरोग्य मित्रांच्या मागण्यांसाठी 18 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आला होता संप. राज्यात 12 बोर्डाच्या गणिताच्या पेपरमध्ये 66 कॉपी बहाद्दर सापडले, तर मुंबई, नाशिक, कोकण या विभागात कॉपीचं एकही प्रकरण आढळलं नाही. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांची लॉटरी लवकरच. काही महिन्यात 2000 घरांसाठी लॉटरी काढणार. ठाण्यातील चितळसरमध्ये सर्वाधिक 1173 घरांचा समावेश. उन्हाळी सत्र परीक्षांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण वेळेत भरा, अन्यथा दंडात्मक कारवाई. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण लेखी परीक्षेच्या 1 आठवडा आधी ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे मुंबई विद्यापीठाचे आदेश. मुंबई पालिकेच्या सायन रुग्णालयात आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट होणार, तर 14 वर्षाखालील मुलांना हे उपचार 10 वर्षांपर्यंत मोफत दिले जाणार. केंद्राच्या पायाभूत सुविधांसाठी 18 कोटींचा खर्च. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बरच्या वाशी नेरूळ दरम्यान आणि पश्चिम मार्गावर सांताक्रूज गोरेगाव जलद मार्गावर ब्लॉक असेल. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईचं तापमान 37 अंशांवर. पुढील काही दिवस तापमान चढच राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज. मुंबईच्या आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोमध्ये 4 महिन्यात केवळ 26,63,000 जणांचा प्रवास. प्रवासी संख्या वाढवण्याचं एमएमआरसी समोर आव्हान. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात पोर्शे कार बाल न्याय मंडळावर 2 नवीन सदस्यांची नियुक्ती. याआधी कारवाई करत 2 सदस्यांचं झालं होतं निलंबन. चालक मुलाला प्रौढ म्हणून खटला चालवण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता. पुण्यातील बालभारती पौडफाटा रस्ता मार्गी लागणार. रस्त्याच्या कामाला विरोध करणारी नागरी चेतना मंचाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. गेल्या 1.5 वर्षांपासून रस्त्याची प्रक्रिया झाली होती ठप्प. महावितरणच्या वीज दर प्रस्तावाला विरोध करणं ग्राहकांसाठीच नुकसानकारक. वीज ग्राहकांच्या आरोपांवर महावितरणकडून स्पष्टीकरण. पिंपरीतील 58 आरो प्रकल्पांवर आता कडक नियमावली. महापालिकेने दिलेल्या अटी, शर्ती आणि नियमांचं पालन करून अधिकृत परवानगी घेऊनच प्रकल्प सुरू ठेवण्याचे आदेश. पुण्याच्या भोरमध्ये दीव दमण आणि दादरा नगर हवेली इथल्या कमिटीचा अभ्यास दौरा. भोलावडे जिल्हा परिषद शाळेकडून युनिसेफच्या सदस्यांचं स्वागत. भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यानिमित्त नागपुरातील तायवाडे हॉस्पिटलची खास ऑफर. भारत जिंकणार या विश्वासानं उद्या सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी निःशुल्क ओपीडी असणार. मागील 3 वर्षात नागपूर मेट्रोमधील प्रवाशांच्या संख्येत 40% वाढ, तर प्रवासी महसूल तिप्पट झाल्याची माहिती. सांगलीच्या बेडक गावातील जयंत केसरी बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर आणि राजा ठरले मानकरी. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जयंत पाटलांची उपस्थिती. वराडी बनवून आलेल्या महसूलच्या पथकाची वाळू माफियांवर कारवाई. परभणीच्या पाथरी तालुक्यातील उमरा इथल्या गोदावरी नदीपात्रात कारवाई करत अवैध वाळू उत्खनन करणारं साहित्य जप्त. पुण्यातील भोरच्या हिरडोशी गावातील श्री शिवमंदिराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. नाशिकमधील सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित. काठेगल्ली परिसरातील दर्ग्यासमोर मारुती मंदिर उभारण्याचा दिला होता इशारा. महंत सुधीरदास यांना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात. कोल्हापुरात आलेल्या विधायक रेड्याची सर्वत्र चर्चा. भीमा कृषी प्रदर्शनात विधायक रेडा आकर्षणाचा केंद्रबिंदू. राज्यात 10वी पेपर फुटी प्रकरणी एकूण 11 जणांवर कारवाई. जळगावात 3 अल्पवयीन मुलांसह झेरॉक्स दुकानदार ताब्यात. जालन्यातील केंद्र चालकासह शाळेच्या कर्मचाऱ्यांना अटक. डोंबिवलीत 65 अनधिकृत इमारतींच्या कारवाईविरोधात सर्वपक्षीय बैठक. रहिवाशांकडून लाखो रुपये घेतल्याचा दीपेश म्हात्रेंचा आरोप. पोलिसांनी चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, दीपेश म्हात्रेंची मागणी. ठाण्यातील दिवा परिसरातल्या अनधिकृत इमारतींवर कारवाई होणार. अनधिकृत इमारतीमधील रहिवाशांचा आत्मदहनाचा इशारा. पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी लावत इमारतीसमोर आंदोलन. तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यासह मंदिराची पुनर्बांधणी होणार. 2 वर्ष देवीची मूर्ती दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात येणार. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची नव्यानं उभारणी होणार. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांची पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती. जळगावच्या अमळनेरमध्ये जल्लोष. अमरावती विद्यापीठात अपंग विद्यार्थ्यांकरता ई रिक्षाची व्यवस्था. विद्यापीठ परिसरात कामानिमित्त फिरण्यासाठी कुलगुरू आणि सिनेट सदस्यांकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना ई रिक्षा प्रदान.
नंदुरबारच्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये बँकेच्या शाखा सुरू होणार. बँकेच्या शाखा सुरू होणार असल्यानं आदिवासी बांधवांना शासकीय योजनेचा फायदा मिळणार. धुळ्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 93,048 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्राचं वितरण. मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम संपन्न. जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील 84,454 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी आदेशाचं प्रातिनिधिक स्वरूपात वितरण. शहादा नगरपालिका ॲक्शन मोडवर. वेळेवर कर न भरल्यास मालमत्ता सील केली जाणार. मालमत्ता कर धारकांना नोटीस. जळगावच्या धरणगाव एरंडोल रस्त्यावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातात एका महिलेचा मृत्यू, 3 जण जखमी. नंदुरबारच्या डाव परिसरात स्ट्रॉबेरीचं चांगलं उत्पादन, मात्र स्ट्रॉबेरीला बाजारपेठ नसल्यानं भाव नाही. स्ट्रॉबेरीला 100 ते 120 रुपये भाव. धुळ्यातील कर्ले गावात पीआय किशोर परदेशींच्या हस्ते सीसीटीव्हीचं लोकार्पण. सरपंच आणि सदस्यांच्या संकल्पनेतून सीसीटीव्ही बसवण्यात आले. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीतील यात्रेला सुरुवात. भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रोत्सवावर 44 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करडी नजर. नाशकात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना. जिल्हाधिकारी जलज शर्मांकडून सूचना. मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाट 2 टप्प्यात बंद राहणार. 24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार. पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी घाट बंद असेल. पोलीस निरीक्षक विनय बाटणकरांनी साहित्याची नासधूस केल्याचा दुकानदाराचा आरोप. कोयता गँगमुळे दुकानदारांना पोलीस त्रास देत असल्याचा आरोप. वडगाव शहरीत पुन्हा वाहनांची तोडफोड. तोडफोडीत सर्वसामान्य पुणेकरांचं मोठं नुकसान. नागरिकांकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परभणीच्या गंगाखेडमध्ये रिपब्लिकन सेनेकडून गायरान जमिनीच्या प्रश्नासाठी रस्ता रोको. आंदोलकांनी अर्धा तास परभणी गंगाखेड महामार्ग रोखून धरला. बीड शहरात अतिक्रमण करणाऱ्यांवर नगरपालिकेची कारवाई. मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणधारकांवर तोडक कारवाई. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील महू हादगेकर धरणाचं काम 28 वर्षांपासून अपूर्ण. धरणाच्या पाण्यात जलपर्यटन सुरू करण्याची मागणी. बुलढाणा शहरात तब्बल 8 दिवसानंतर पाणीपुरवठा सुरळीत. जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा, तरीही शहरात पाणी टंचाई. नाशिकच्या निफाडमध्ये चोरट्यांचा द्राक्ष बागेवर डल्ला. चोरट्यांकडून अंदाजे 70 ते 80 क्विंटल द्राक्षाची चोरी. हिंगोलीत शॉर्ट सर्किटमुळे कापून ठेवलेल्या गव्हाच्या गंजीला आग. वीज पुरवठा तात्काळ खंडित केल्यानं आग आटोक्यात. पिंपरी चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई. गांजा तस्करी करणाऱ्या एका महिलेसह 3 जणांना अटक. 4 चाकी वाहनासह 96 किलो गांजा जप्त. सोलापूरच्या करमाळ शहरात मौलालीच्या माळ इथे डंपर खाली चिरडून एकाचा मृत्यू. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार. बुलढाण्याच्या अंधेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अफूच्या शेतीचा पर्दाफाश.